सव्वाशेर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेत। सदर आदेशानुसार किरण कुमार कबाडी स्थानिक गुन्हे शाखा यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करून सदर पथकास सोनई पोलीस हद्दीमध्ये अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत पथकास सूचना आणि मार्गदर्शन करून पथक रवाना केले होते। दिनांक 26 मार्च 2026 ला नमूद पथक हे सोनई पोलीस ठाणे हद्दीमध्ये अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत इसम अमोल रावसाहेब विटनोर सोनई ते खेडले परमानंद जाणाऱ्या रोडवर श्रीरामवाडी परिसरात कॅनलवर त्याच्या कब्जात विनापरवाना अग्निशस्त्र बाळगून थांबलेला असल्याची माहिती प्राप्त झाली। त्यानुसार पथकाने बातमीतील ठिकाणी सोनई ते खेडले परमानंद जाणाऱ्या रोडवर श्रीरामवाडी परिसरात जाऊन खात्री करता एक इसम कॅनलवर संशयितरित्या बसलेला दिसून आला। सदर इसमास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव आणि पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव अमोल रावसाहेब विटनोर, राहणार मांजरी, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे कळवले। सदर इसमाची झडती घेतली असता त्याच्या कमरेला 30,000 रुपये किमतीचे एक गावठी पिस्टल, 2,000 रुपये किमतीचे 2 जिवंत काडतुसे असा एकूण 32,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आल्याने जप्त करण्यात आलाय। ताब्यात घेण्यात आलेला इसम अमोल रावसाहेब विटनोर याच्याकडे मिळून आलेल्या अग्निशस्त्र आणि काडतुसाबाबत विचारपूस करता त्याने मिळून आलेले अग्निशस्त्र आणि काडतुसे विक्री करता आणले असल्याचे सांगितले। अमोल रावसाहेब विटनोर याचे विरुद्ध यापूर्वी सोनई पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असून तो सदर गुन्ह्यात फरार होता। ताब्यातील इसमाविरुद्ध पोलीस हेड कॉन्स्टेबल सोमनाथ आसमानराव झांबरे यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सोनई पोलीस स्टेशन करत आहेत।